तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे सातारला, कारण माझ्या भावाचं घ्यायचं आहे ॲडमिशन, ते पण फर्स्ट इयरला. तर आम्ही ॲडमिशन पण घेणार आहे आणि जरा सातारा पण फिरणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाऊया आता. चला की जाऊ. चला की, लेट झालाय, 11:30 वाजता पोहोचतो. चला. चलो. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता पोहोचलोय आम्ही टोल नाक्यावरती आणि पुढे आहेत पांडू आणि याच्याकडे नाही लायसन, त्याला बघून ते सगळीच पकडतील. विषय काय झालाय, लायसन तर फक्त माझ्याकडे आणि माझ्याकडे पण आहे. काय लायसन आहे? मग लर्निंग लायसन. अरे बाबा चालते. मोबाईल इकडे. तर आता थांब थांब थांब. अरे तू उतरून चालत या, ती बस सीट पकडते परत. चालत वाज पुढे की पुढे सोड की मोबाईल अलीकडे राजा बघितलं ना त्यांनी कुणी तर परत अडवतील आपल्याला. नाही अडवत, मी मागचं मागवून. तर गाईज बघू शकता, अशी कंडिशन आहे आमची. अशी कंडिशन आहे. एक आता फोर व्हीलर घेतली पाहिजे. आबीला सांगतोय फोर व्हीलर घे, पण काय आहे ना ते. आम्ही क्रेटा घेऊन येणार होतो गाईच. काय झालं की आम्हाला क्रेटाची चावीच दिली नाही, असा विषय झालाय. थांबे उतर 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 कुत्रे चालत चालत चालत. तर काय आता हे बघा, याला पाठवलंय चालत. बघू शकता तुम्ही. आम्ही जातो आता. आता याला चालत नाम करीत बोलावतो. तर काय बघितलं का तुम्ही पाठवू? आपल्याला अडवलंच नसतं आता बघ, कारण की कोणच नव्हतं एवढं जास्त किंवा एकाच गाडीला अडवलं. आता एवढं टिल्लू कधी येतोय काय माहिती आपलं. तर आता याची वाट बघूया. त्याची मज्जा आहे, चालत चालत वाटणार आहे आता एवढंच. आणि एवढं जाम ऊन लागते ना, सांगू शकत नाही. बेकार होऊ नये. तू तर तो सावली कायचा गोऱ्याचा काय होतं आता. बुट्टडा खरं तर अडवत नसतात का. जाऊ द्या. भाऊने लस्सी घेतली. आता काहीच आपण लस्सी घेतो, कारण की उन्हाळ्यात लेच खूप महत्वाचं आहे. वाढ वाढ. या मग आता लस्सी प्यायची. लस्सी पितो आणि मग निघतो बॉबीला वर. चला मित्रांनो, आता लस्सी पिऊन झालाय, तर जाऊया उठडून. आता काय पोलीस नाहीत त्यामुळं चालू होतो, पण हळू जाऊ दे. आता पण आता सवय आहे ना आमच्या आयुष्यात. तो पहिल्यापासून काळच आहे ना. बेबी डॉल बेबी डॉल. तर मित्रांनो, फायनली आम्ही सातारमध्ये पोहोचलो आहे आणि आता पहिल्यांदा आम्ही जाणार आहे आमच्या भावाचं ऍडमिशन घ्यायला. तर आता ऍडमिशन घेतो आणि नंतर आपण सातारा फिरणार आहे, त्यामुळं कंटिन्यू बघत राहू. मित्रांनो, आल्या आल्या आपल्याला महाराजांचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही पोहोचलो आता लोकेशन वरती आणि आता भाऊ एकटाच जाणार आहे वरती. लवकर ये. आलू मी. चालतंय, आम्ही थांबतो खाली. गाईज आम्ही थोड्या वेळ आता बसतो खाली, पाणी खायला प्यायला बघतो का पोटा पाण्याला. तुला सातारा फिरून जोडीने ला असं मी तुला म्हणणार आहे, पोरीला नाही तुला. शाळा शिका दी. कुठे काय तर गाईज आम्ही आता वडापाव खायला घेतल्यात. आमचा भाऊ असतोपर्यंत वडापाव खाऊन काय पोट भरलं नाही, मला आता गोळा खायला.
भाव येस्तवर सगळी पार्टी करून टाकायची आपण. तर मित्रांनो आपला भाऊ आलाय खाली. यशू चल. लाव सवायचा आहे. कटिंग करायला लावलं, कटिंग केली मस्त आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह. होय तर चला काहीच आता कुठं जायचं पहिल्यांदा. आता 4 भिंती. डायरेक्ट 4 भिंती. चला 4 भिंतीला चला लेट्स गो. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलोय 4 भिंतीवरती. तर चला आता तुम्हाला सातारा दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय आमचा सातारा. मित्रांनो इथून संपूर्ण सातारा दिसतो. कसं वाटलं ना जरा मग कमेंट करून नक्की सांगा. 4 भिंतींचं काय महत्व आहे तिथे दाखवायला नाही सर. तर मित्रांनो आपण आत्ता ज्या 4 भिंतींवरती आलोय त्याची आपल्याला थोडीफार माहिती इथं लिहिलेली आहे. ते मी तुम्हाला पण दाखवतो. हे बघा तेव्हापासून ह्या 4 भिंती नाव असं पडलंय. काय इकडं खाली बोगदा आहे. कुठे येते तिथं बसते त्यांची. बघू शकताय मित्रांनो. खरं तर हे जे लिहिलंय हे बघा हे ह्याच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे. कारण की हे असं बरोबर नाही. अशा 4 भिंती आणि आमचा सातारा. कसा वाटला मग सातारा आणि 4 भिंती हे कमेंट करून नक्की सांगा. तर आता चला जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला इकडे यायचं आहे तर या, एन्जॉय करा, फिरा मस्तमध्ये. वरतून सगळा सातारा बघा. पण हे असलं काय दृश्य करू नका. हे बरोबर वाटत नाही आपल्याला आणि आपल्या साताऱ्यातल्या माणसांना ते बरोबर नाही वाटत. आणि हे तुम्हाला मी सांगतोय तेवढं फक्त ऐका. चला जायचं आता. हो चला तर लिहून लागते जायचं आधी. मित्रांनो 4 भिंतींवरून आपल्याला आपला अजिंक्य तारा हा गड पण दिसतो. बघू शकता इथं. पण आता आपण काय जाणार नाही तिकडं कारण की ऊन खूप बेकार लागते. आम्हाला घाम यायला लागले सगळीकडून आता. तर आता चला जाऊया. तर गाईस आम्ही पोहोचलो आता वाईमध्ये. आता घेतोय ज्यूस. तर मग गाईज फायनली मी घरी आलो एवढ्या उन्हातानातून. आणि आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे तर मी आजपासून डेली ब्लॉगिंग स्टार्टिंग करतोय. तर ब्लॉगला आपल्या सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.